आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांची गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। पोलिसांची गैरवर्तन रोहित पवारांना भोवल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलीस स्थानकातल्या पोलिसांची गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। आमदार रोहित पवार यांचं पोलिसांची गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। त्या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, आमदार रोहित पवार यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय। आझाद मैदान पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांची गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, नेमक्या कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल झालाय आणि रोहित पवार यांची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? नक्कीच कल्याणी, आपण जर आपल्याला माहिती आहे की विधिमंडळाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता नितीन देशमुख सोबतच गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली होती आणि त्या दरम्यान ज्या प्रकारे राडा झालेला होता हे संपूर्ण प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचलेलं होतं। त्या दरम्यान नितीन देशमुख यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी रोहित पवार सुद्धा आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये गेलेले होते आणि तेव्हा ज्या प्रकारे रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली होती, शाब्दिक बाचाबाची झालेली होती, त्याचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला होता आणि त्याच प्रकरणी आता आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये आमदार रोहित पवार यांच्या विरोधामध्ये गैरवर्तन सोबतच सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ जर आपण बघितला असेल तर त्यामध्ये रोहित पवार हे प्रचंड आक्रमक झालेले होते आणि पोलिसांशी ते संवाद करत होते आणि त्या दरम्यानच कुठेतरी सरकारी कामामध्ये आणि पोलीस ज्या प्रकारे नितीन देशमुख असेल किंवा मग गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवरती पुढे कारवाई करण्यासंदर्भात जो कामकाज त्यांच्यामध्ये सुरू झालेला होता त्याच्यामध्ये कुठेतरी रोहित पवार यांनी अडथळा निर्माण केला आणि पोलिसांसोबत कुठेतरी गैरवर्तणूक केली। त्याच प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। अर्थात रोहित पवार सुद्धा यावरती बोलतीलच आणि आपली प्रतिक्रिया देतील। यावरून आता म्हणजे गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पुन्हा एकदा या वादाला वेगळं वळण लागेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते, कारण सुरुवातीपासूनच याच प्रकरणामध्ये कुठेतरी पोलिसांवरती दबाव आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी सुद्धा दिलेली होती। सत्ताधारी पक्षातले कार्यकर्ते असल्यामुळे सीमा, त्यामुळे आता रोहित पवार या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।